नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीला विरोध करण्यासाठी काल रविवारी सांगली कोल्हापूर मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। उंचीवाढीला विरोध करण्यासाठी प्रसंगी अलमट्टी धरणावरही धडक देण्याचा निर्धार सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील नेते व कार्यकर्त्यांनी यावेळी दिला आहे। बुधवारी या प्रश्नी बैठक घेण्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय कर्नाटक सरकारनं घेतला असून या उंची वाढीमुळे सांगली, कोल्हापूरसह कृष्णा काठ उद्ध्वस्त होण्याचा धोका संभावत असून यामुळे कायम महापुराला सामोरे जाण्याची धास्ती राहणार आहे। त्यामुळे या उंची वाढीला विरोध करण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय नेते पक्षभेद विसरून एकत्र आले आहेत। चक्काजाम आंदोलनासाठी सतेज पाटील, राजेंद्र पाटील, प्रकाश आवाडे, खासदार विशाल पाटील, विश्वजित कदम, अरुण लाड आदींसह अनेक राजकीय नेते सहभागी झाले होते। कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समिती समन्वयक सर्जेराव पाटील, अलमट्टीच्या उंचीवाढीला समस्त नागरिकांचा सर्वपक्षीय या ठिकाणी विरोध आणि आंदोलन या ठिकाणी संपलं जरी असलं तरी खरी लढाई आता तांत्रिकदृष्ट्या आपली या ठिकाणी सुरू झालेली आहे। आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल, तसेच सर्व वाहनांचे PUC इन्शुरन्स काढून मिळेल। आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स, हुतात्मा स्मारक समोर, खानापूर। प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे। मोबाईल क्रमांक 9975 79 79 76। अलमट्टीच्या या उंचीवाढीमुळे 5 मीटरच्या उंचीवाढीमुळे बरेच क्षेत्र या पाण्याखाली जाणार आहे। त्यांनी त्यांच्या 5.5 लाख हेक्टर जमिनीला पाणी मिळण्यासाठी ही उंचीवाढीचा प्रस्ताव दिलेला आहे। त्याच्या या प्रस्तावामध्ये त्यांच्याकडे पैसा नाही, जो पैसा त्यांनी केंद्राकडेच मागणी केलेली आहे, परंतु केंद्राकडे आता सुद्धा त्यांच्याकडे द्यायला पैसे नाहीत। म्हणून हे उंचीचं काम थोडंसं थांबलं जरी असलं तरी प्रशासनाने त्यांना काही सूचना त्यामध्ये करता येतात का बघा म्हणून सांगितलेलं आहे। पर्यावरण मंत्री या ठिकाणी पर्यावरणाने सुद्धा परवानगी दिलेली नाही, वन विभागाने परवानगी दिलेली नाही, जलशक्ती मंत्रालयाची परमिशन यांना घेणं क्रमप्राप्त आहे, गरजेचं आहे। परंतु लवादाने या ठिकाणी त्यांच्या 2010च्या वेळेला आपलं राज्य शासन व्यवस्थित मुद्दे मांडून न शकल्यामुळं लवादाना निर्णय हा त्यांच्या बाजूने दिलेला आहे। त्यानंतर घटनात्मक या ठिकाणी तेलंगणा आणि आंध्रा या दोघांच्या भावाभावांच्या वाटणीमुळे हे वाटणी न झाल्यामुळे त्यांनी या ठिकाणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आणि त्या याचिकेमध्ये त्यांनी आत्ताच उंचीवाढीच्या प्रस्तावावर या ठिकाणी सल्ला देऊन त्यांना माहिती हे देऊ नये, परवानगी देऊ नये, आमची वाटणी होऊ दे, पहिला आमच्या हिस्साचं पाणी आम्हाला मिळालं नाही तर आम्ही ही उंची वाढल्यानंतर आम्हाला पाणी मिळणार नाही, ही भूमिका त्यांनी घेतली। त्यामुळे सुप्रीम कोर्टात याला स्थगिती मिळाली। ती स्थगिती कधीही केव्हाही उठू शकते। कर्नाटक सरकारनं मात्र या ठिकाणी त्याची उंची वाढवण्याची तयारी केलेली आहे, करून ठेवलेली आहे। ते उंची कधीही वाढवू शकतात। फक्त दरवाजे त्यांचे हायड्रोलॉजी आता त्यांनी बसवलेले आहेत, ते सुद्धा त्यांनी बसवल्यानंतर 524 मीटरची उंची त्याची तयारी झालेली आहे। मात्र राज्य सरकार या ठिकाणी गंभीर नव्हतं, म्हणून चक्काजाम आंदोलनाचं या ठिकाणी आज आंदोलन करण्याची भूमिका या ठिकाणी सगळ्यांनी व्यक्त केली आणि त्याप्रमाणे आज या ठिकाणी पार पडली।